आज आम्ही आणलेले आहेत आईसाठी मशरूमची भाजी आम्ही आज बनवणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आई म्हणल्या तुम्ही रोज मटण सटणं खाता, सगळं खाता, एकटे खाता, आणि आता म्हणल्या मला पण नको का प्रोटीन, त्यामुळे व्हेजचं काहीतरी आणा ना जे की मी बी खाईन. त्यामुळे मग आम्ही हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि याच्यामध्ये 100% प्रोटीन असतं. त्यामुळे आज आम्ही आईसाठी याची भाजी करणार आहोत. तर आईसाठी करणार आहोत एकदम मटणासारखे आम्ही याचे फ्राय. तर तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा तर आम्ही ही भाजी कशी बनवतो. तर चला, तर सर्वात आधी याला आपल्याला कापून घ्यायचंय आणि कोमट मी पाणी करून घेतलेलं आहे, कारण याला असती माती बिती ती धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर मस्त परत एकदा गार पाण्याने धुवायची असती आणि मग तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते. चला, तर आधी आपण याला कापून घेऊया. कशी खाती दाखव दाद्या, काय खाते तू काय खाती बघू तो काय खातो, काय खाते, काय खातो, ती कच्चच खाऊ राहिली, होय कच्चच दिलंय तिला. हे बघा असे तुकडे करून घ्यायचे बारीक पीसेस मध्ये आणि मग कोमट पाण्यामध्ये तुम्हाला धुवायला टाकायचे. हे बघा पाण्यात टाकते म्हणजे त्याच्यावरची पूर्ण माती निघून जाते. बाबू तू नाश करू नको, नाश नको करू. माझ्या नणंदबाई खात नाही, बारीक व्यवस्थित अजून बारीक करायचं. थोडं बारीक धर. नणंदबाई पण खात नाही बरं का नॉनव्हेज, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आईसाठी स्पेशल आणलेले आहे ते. ताईंना खूप आवडतं. ताई बसली पोरं सांभाळी तिकडं. हा लय त्रास देतो आजवे. आई कशी म्हणते, आई आई काय काय आई काय रे दादाजी म्हण. दिवसांदिवस ती जास्त बोलायला लागली आहे ना आई. ए रेवा म्हण दादाजी. दिवसांदिवस तिचे शब्द पप्पाजी वाढत कशी चालले. म्हणते तू पप्पाजी कशी करती तू पप्पाजी. नाही नाही अगं बाई वेगळंच तोंड करायला लागली बरं का. ई अशी करते. कशी करते करते तू? मला इकडे दाखव, मला दाखव कशी करते, कशी. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन आहे आणि जुने पण असतील ना, त्यांना माझे व्हिडिओ दिसत नसतील तर सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉन तुम्हाला दाबायचंय आणि तिथे तुम्हाला हे येतील 4-5 ऑप्शन येतील, ज्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला असतं ऑल. तर ऑल दाबायचंय म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन दिसणार आहेत. आणि कोणी जण म्हणतं की कोमलताई तुझे व्हिडिओ येत नाही, आम्हाला दिसत नाही, तर बेल आयकॉन दाबल्यानंतरच तुम्हाला माझी नोटिफिकेशन येणार आहे. व्हॉट्सअपला कसं आपल्याला कोणाचा मेसेज आल्यावर नोटिफिकेशन येत असते, तशीच बेल आयकॉन दाबल्यानंतर आणि तिथं बेल आयकॉनला दाबायचंय, मग ऑल वर जायचंय, ऑल करायचं म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन माझ्या दिसणार आहेत. त्यामुळं सगळ्यात आधी आत्ताच्या आत्ता ते काम करायचंय आणि माझ्या एक व्हिडिओला लाईक करत जा प्लीज. माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील, माझा व्हिडिओ आल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे प्लीज 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 तेवढं काम करा. आणि चला आता भाजी बनवूया. हे बघा असे मस्त कापून घेतलेत मी छोटे 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 पीस. आईंना सोयाबीन असो नाहीतर बटाटा. जेव्हा तू बनते भाजी, तू काय भाजी बनवून राहील तू, डबा करते होय. कोणाला बाबांना कोणाला डबा करती, अरे नको ना, कोणाला डबा करती, इकडे बघ कशी मुडक आली ती. नाही कमेंट करत जा छान छान. मग चपातीत लय फुगली रे ती. बघ ना मग कशी चपाती झाली गोल गोल. तुला नाहीत का मशरूमची भाजी बनवता, मग मला तू काय चपात्या करू राहिली काय. बघ ना मग आज तर लय खुश असेल भाऊ मम्मी. आज आम्हाला मटण नाही पण मम्मीलाच मटण खाऊ घातले आम्ही आज. मशरूम मटन बिटन मी काय खात नाही. आम्ही ते तुला मशरूम- माहिती का, तुम्ही पहिली दुसरीला होती तेव्हा आम्हाला आमच्या मावस दिरांनी फिरायला नेलं होतं कुठं हैदराबादला. म्हणजे बालाजी तिरुपती बालाजी पुढे गेलो, कर्नाटक तिकडे गेलो आम्ही. तेव्हा आम्ही हैदराबाद मध्ये मशरूम खाल्लेलं होतं. त्याच्यानंतर आज खाल्लं. मला नाही खाल्लं होतं मी त्याच्यानंतर पार्क मध्ये आणतेत पप्पा कधी मधी. पण त्याच्यानंतर मला ती मशरूमची भाजी खूप आवडती. पण मशरूम खावा फक्त हैदराबादलाच. मशरूम मी बनवू का कोमला बनायचं. कोमल बनवीन, कोमलला चिकन पण बनवीन पण असं असतंय. आता पुरुष चपात्या झाल्या काय. हा काय बघ ना किती छान छान चपात्या झाल्या बघ. प्रोटीन आहे, भारी असतं, सगळ्यांनी तुम्ही आता- खायला पाहिजे. कोमल कशी बनवायची आता बघत राहा फक्त. तुमच्या छोट्या छोट्या बघू ना आता कोमल किती भारी बनवते मशरूम. बघू ना कळलं ना तुला आपल्याला. कळन ना किती ग्रॅम आहे तू माहिती कशी आहे का? सुगरण बायको करून आणली बघत मी आता. बघू ना आता कशी करते. नाही तर एक अशी अशी बॅट घेते का लगेच 200 ग्रॅम 70 रुपयाचे बरं काय. रेवा 70 रुपयाचं इकडे चल. मशरूम. बॅट देतील बॅट. चला चला. तर आता देत आहोत आम्ही मशरूमला फोडणे. सरळ द्या, मस्त असा कांदा टाकलेला आहे आणि चणचणीत असं तेल तापलेलं आहे.
मग कांद्याला असं जरा खालीवर 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 करून घ्यायचा आहे आणि बघा कांदा कसा मस्त परततोय. वा वा कढीपत्ता वा ना होता. वा दीदी वा, बहुत अच्छा बहुत बढिया. तुम्ही म्हणत असताना कोमल सदन कदा कस काय नवऱ्याला भाजी करायला होती, कारण त्यांच्या हाताच्या भाज्या ना एकच नंबर होतात. काय कढीपत्ता नका टाकू, कढीपत्ता. काय सवय त्याच्यामुळे मला हरभरा झाडवर चढवते सांगताय का? भाजी कशी झाली तरी म्हणते चांगली झाली म्हणते ती नाही हो, मी खोटं बोलेल का? तुम्हाला कशाला हरभरा झाडवर चढवेल सांगा भाजी बरं. आपण तशी चांगलीच करतो. मग हॉटेल गुंठा मंत्री वाड्याचे सर्वांना कस काय असं म्हणता बरं? भाजी एक नंबर होणार. मम्मी आज बायकोसाठी नाही, खास माझ्या आईसाठी भाजी ही बनवली. आईसाठी आणि ताईसाठी आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं, आईसाठी आणि ताईसाठी भाजी आहेत, त्या प्युअर व्हेजिटेरियन आहेत, त्यामुळे ही भाजी त्यांच्यासाठी येईल. तर हे बघा, एवढे मोठे चिचुके आज मी जमा केले होते आणि चिचुके मी खाण्यासाठी आज भाजलेले आहेत. माझी लहानपणाची आठवण मी जागी केलेली आहे, त्यामुळं एवढे चिचुके भाजलेत. आम्ही लहानपणी काय करायचो, कंपाशीत चिचुके भरायचो आणि शाळेत ऑफ तास मध्ये असो नाही तर चालू तासामध्ये चिचुके खायचो. आणि आता काय झालंय, दात किडे नाहीत. आणि सगळे दात किडले जातात, एक सुद्धा दात सोयीचा नाहीये. नाही मग मास्तर पुढे शिकित असला का माग चिचुका खायचा आणि खाली ती मास्तर काय शिकित नाही नाही तसं काय नाही, चिचुका तोंडात असायचा. क्लास चालू तरी तोंडात चिचुका असायचा. भाषेचा पहिला धडा काय होता कोणता? 8वीला? तुमचे वेगळे होतं. माझी आई अहो पण ते तवाचे धडे वेगळे होते कवाची काय नाही तुमच्या टायमाचे. तुमचा नामचा धडा ओ ताईला बघा, हे बघ कसं चढलंय वरती. झाला का कांदा परतून? वेळच लागल थोडा, थोडासा लालसर उस्तर ठेवावं लागेल. मग आता टाकायचाय टोमॅटो. वाव किती छान आहे, असा लाल लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचाय. जास्त पण टोमॅटो नाही घ्यायचा बरं का. आता आम्ही 500 ग्रॅम आहे, आम्ही मशरूम 500 ग्रॅम घेतलेला आहे, त्यामुळे एक मोठा साईजचा कांदा कापलाय. 1.5 कांदे कापले आहे ना, तर 2 घेतले, एक छोटा एक मोठा. भाजी आंबट लागत. हा म्हणून एकच टमाटर घ्यायचे, एक टमाटर टाकले त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही बरं का, नाही तर तुम्ही टाकता जिरा मोहरी. नंतर टाकायची काय आज लसूण पेस्ट टाकली ना, हे परतत नाही होती. आज लसूण पेस्ट नाही, कडे लागायची खाली. हा हे फ्राय झालं का मग आज लसूण पेस्ट टाकायची. बरोबर, सगळा धूर चाललाय माझ्या डोळ्यात. छान असा भाजलाय, आता परतून दे. किती छान परतलाय. गेला तर कोमल तुला एवढीच तकलीफ होती आणि तू भाजी करतोय. आयती भाजी कशी आहे? तिकडून नाही लागत आहे धूर, माझ्या साईडने येतोय धूर. अशी भाजी आयती भाजी अशी चट चटू चट चटू भाजी. उघडून घ्यायचं. तुझ्या नुसतं डोळ्यात दूर गेला माई खोत्री उडायला लागली तुझ्या बोलून बोलून बाई, पण तू काही सुधरत नाही ग बाई. चलो आज लसूण पेस्ट टाकून घ्यायची. डोळ्यात दूर गेलाय तर नुसती तकलीफ होती, तर भाजी मायल्याकडे केलेली असे चटू चट 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 चटू खाती. बजलो दादाजी का नाम, बजलो हरिहर जी का नाम. 2 मिनिटं थांब. अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर एकत्र वाटलेली आहे. आता कांदा टोमॅटो चांगले परतून झालेले आहेत आणि शेवटला टाकायचे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे मसाले. वाव किती छान चुटचुटलंय बघा, तेल चुटचुटलंय कांद्याला. कोमल हा ही भाजी ना पातळ केली असते ना एकदम भारी झाली. हा पातळ बी लय भारी होती, त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकार बनवू शकतो. कंटाळा आला आता. आता हे मीठ का टाकायचं, मग कार आणि मिठाने पाणी सुटतंय आता. पाणी सुटण्यासाठी मीठ टाकायचं. लागत नाही मग कांदा. तुम्ही आचारी मी म्हणजे चुलीतच घालतोय. पाणी घेऊन रोज पाणी लागत. तुम्ही म्हणत असताना रोज चुलीवर खातात, कारण मजा येते हो चुलीवर बनवायला. सिटी शहर मध्ये कसं चुलीवर करता येत नाही, चुलीवरची टेस्ट ही वेगळीच लागते, त्यामुळे आम्ही चुलीवर बनवतो. हळद टाकायची. हा हळद टाकली, गरम मसाला थोडा गरम मसाला, 2 चमचे. काय दोन टाक. तिखट होईल ना, काय पटली होईल मग. त्यांनी सकाळी तिखट खाल्लेलं आहे, त्यामुळे ती तिखट नको म्हणतात. सकाळची भाजी माझ्याकडनं झाली होती तिखट. आमच्या घरात जास्त मसाले चालत नाहीत, त्यामुळे आम्ही नाही टाकत जास्त. पाणी दे थोडं. थोडं टाकायचं पाणी. मसाला एकदम भाजून जाईल ना. बस ना तू दुसरं. लागत तू तिखट होत नाही, तू थांब.
पाणी घे थोडं लागत आहे काही नाही लागत. ते टाक बा. राहू दे. टाकायचं मशरूम. तर आता टाकलेले आपण मशरूम आणि वरनं थोडी आई टाका कोथिंबीर. वाव, हळद कमी पडली आई, थोडी हळद टाकायला पाहिजे होती आहे ना. नाही नाही बरं पांढरा दिसत आहे. पिवळं होणार खाली नाही होत पिवळं हे? होत, बघ ना पिवळं होणार. हळदच कमी पडली त्याच्यात. काही गाडी छान झालंय पण एकच नंबर दिसतंय. तोंडाला पाणी आलंय माझ्या. लावायच्या किती दूर गेली तुमची टाक टाक ते खूप पाणी. हे बघा कसं झाले, कमेंट करून सांगा कशी झाली भाजी. तू काय बात चालली काय? हलवा. बघ किती पाणी सुटलं बर का, पाणी न टाकता. पाणी असतं त्याच्यात, पाणी हम्म. ताई मशरूम कशाचं असतं? ते खतावरती बनवलं जातं. शिटी असते मशरूमची. खतावर वाढवलं जातात. आई काय करू राहिल्या? अगं बाई माझ्या भाषेकून बघ आंबे आले, लंगडा पायरी आंबा वानोळा घेऊन आले ते आई मी लंगडा आंबा कधी ऐकलं नाही बाई. कोणता आंबा? लंगडा तर कमेंट करून सांगा तुम्ही कधी लंगडा आंबा ऐकलेला आहे का? दोनच आंब्याचा रस आहे बघ. लंगडा पायरी. टाकायला सुद्धा गरज नाही बघ, 2 आंब्याचा रस. आणि एवढा गोड आहे ना हा, एवढा गोड, याला साखरेची सुद्धा गरज नाही बर का. माझ्या भाषेत एवढा गोड आंबा आहे. माझ्या भाषेचं घर कुठे माहिती तुला? चांदपीच्या माला पैसे राहते. हा, ज्यांना कोणाला आंबे लागत असते तिथून आंबे घेऊन या. हे बघा ही मांजर, बघा मांजर काय करते का. आम्ही काय करतो माहिती का? आता लहानपणी हा पोळ्या आहेत ना, हा आई काय करते सगळं असा कटल्याचं घर राहायचं. हा 1 किलो 2 किलोचा रस व्हायचा एवढा पातेल्यावर. हा त्या पोळ्या आम्हाला म्हणे जाऊ कांड्यावर टाकून या. हा. आम्ही दोघं तिघं असे पोर राहायचो, त्याच्या आम्ही या पोळ्या असे टाकायचो. अयो. मला पहिली आठवण आली आता. हा ना. आणि आम्ही काय करायचो माहिती का आई? डोके काय करते ग? काय खेळते तू? काय गाडी खेळती? शिट्टी वाजून दाखव, शिट्टी. इकडे बघ, इकडे बघ. काय रे, शिट्टी वाजवायची? गाडी सुटली, शिट्टी वाजली. कशी झाली भाजी? एक नंबर. भाजी आता मीच केली, मी चांगलीच आणणार. हा, मग सांगा ना आता भाजी एक तुम्ही. नंबर आली, पण मी स्वतःहून कसं प्रश्न करून घेऊ माहिती. बर थांबा, आता आई सांगणार आहेत बर का. मला खाऊन बघू द्या. वाव, किती छान ताट केले. आंब्याचा रस, मशरूमची भाजी, त्यात पापड. मला कुठं आणलं बस. हा? नाट एक नंबर. थोडी आळणी वाटते आपण. मीठ घेऊ शकता तुम्ही वरण, आळणी असली तरी, पण खारट नाही झाली पाहिजे. पण रसाची टेस्ट घेऊन बघू दे मला. रसात साखर नाही टाकली, नाही साखर सुद्धा नाही टाकलेली, थोडीशीच टाकली ना. तुझ्या तोंडाला पाणी सुटलं असतं खाना बाई, नाही तर मशीन आईने खाल्लं, तिने खाल्लं, लेकाने खाल्लं, मला नाही दिलं. मला ठेवलं उपाशी आहे नाही. मग मला भूकच नाही लागली अजून. तुम्ही जेव्हा म्हणून जाऊ दे, हा.